पालखीची ही तुम्हाला अनुभवायची असेल तर नक्की पुढच्या वर्षी जय माताचे मित्रमंडळ हवे देवा अंजूर या पालखीमध्ये सहभागी व्हा. आणि गाइस वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. कशात मित्रांनो नक्कीच तुम्ही खूप खूप बरे असाल. मित्रांनो स्वागत तुमचं 4थ्या दिवशीमध्ये. हे बघा तुम्ही बघितलं असेल 3ऱ्या दिवशी मी इथेच व्हिडिओ बंद केलेली. आता इथून पालखी निघेल माहेर घरी आणि मग माहेर घरी आईचा भाऊ मग तिथून असा जाऊन वरती जाईल पालखी. आता पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही. चला आता खूप मजा येईल मित्रांनो. चला. जय एकविरा मित्रांनो. आज आपल्या आई माऊलीच्या पालखीचा या वर्षीचा शेवटचा दिवस. या 4 दिवसाच्या प्रवासात प्रत्येक हात प्रत्येक पावलाने भक्तांच्या मनात गोड आठवणी आणि अनुभव सोडून गेला. किती माणसांनी प्रेम श्रद्धा भक्तीने सहभागी झाले आणि त्याचंच फळ म्हणजे काही क्षणात त्यांना भेटणार आहे, म्हणजेच आपल्या आई माऊलीचं दर्शन. मित्रांनो या पालखीमध्ये खूप माझ्या आठवणी आहेत. आठवणीसोबत काही मी गोड माणसंही जोडले आहेत. खरं सांगायचं ना मित्रांनो, काही माणसं रोज कॉन्टॅक्टमध्ये असतात, काही माणसं कधीतरी कॉलवरती बोलतात आणि काही माणसं फक्त पालखीनिमित्तानंच भेटतात. पण मित्रांनो काही क्षणातच या पालखीचा प्रवास संपणार आहे, आपल्या या वारीचा प्रवास संपणार आहे आणि मग डायरेक्ट आपण पुढच्या वर्षी भेटू. पण पूर्ण वर्षाचे आज असते मित्रांनो. कधी आपले 4 दिवस येतात आणि आपण या पालखीला पूर्णपणे एन्जॉय करतो. मी तर पूर्णपणे एन्जॉय करतो मित्रांनो. या वर्षी पालखीला काही अडचणी आल्या मला, पण मी त्या अडचणींना सामोरं जाऊन पालखीला सहभागी झालो. माऊलीच्या दारी आपली पालखी पोहोचणार आहे आणि मित्रांनो तो जल्लोष फक्त आई माऊलीच्या दारीच होऊ शकतो आणि आपल्या जय माताचे मित्रमंडळ दिव्य अंजूर या पालखीमध्येच होऊ शकतो. चला तर मग आपण हा जल्लोष बघूया. वेलून वेलू बाय दामन वेलू वेलून वेलू बाय दामन वेलू वेलू संदरिक वेलू वेलू संदरिक वेलू आयत्वाराशा दिसिला दोये तुला कडसो घसा सारखा शरला दोये घसा सारखा शरला दोये हाय तुझ्या पदरीन समरात हाय तुझ्या पदरीन समरात. तर मित्रांनो थोड्याच वेळात आपण माहेर घरी पोहोचणार आहे. हे बघा सर्वजण एन्जॉय ब्रास बँड चालू आहे आणि तिथं नाचत असतील. पालखी आपली इकडे आहे पाठीमागे. व्हिडिओ बघत राहा. नवीन असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. माऊलीची दारी थोड्याच वेळात पोहोचणार आहे. आपण तुम्हाला मंदिर दाखवते बघा. हा माऊलीचं मंदिर खूप बरं वाटतंय. मला एकच दुःख आहे की मंदिरात जायला नाही भेटणार. ठीक आहे लांबून दर्शन घेईन माऊलीचा. थोडासा भरून येतो मन, पण ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. तुला जे योग्य वाटतं की
ओके ओके हो नक्की उदो उदो आयलो मित्रांनो हे नाश्ता होता आणि आपली गावातली मंडळी आहे तेही बोलतात की व्लॉग मध्ये घेतला नाही तुम्ही पुरं पाला तर मी काय करू त्याला हा सनस्क्रीन बघा किती लावले आमच्या गावाचा भावी प्लेअर आहे हो चिकन वाला स्माइल बघायला येतात ड्रोन शूट करतो तुझा चला हे बघा आता नाश्ता वगैरे झाला नाही हो आईचं घर म्हणजे मंदिर तिकडे चला आता जाऊ साकल घे वरती ले दाव नको
त्यांच्या वाचवा. मित्रांनो हे बघा ही मजा असते पालखीची. तर मित्रांनो फायनली पोहोचलो माऊलीच्या दरबारात पोहोचलोय मित्रांनो. हे बघा गर्दी किती बघा, वाजल्यात 6:30 वाजले येतील आता. केवढी गर्दी आहे. आपल्या पालखीची भरपूर गर्दी आहे आज. सध्या 2 पालख्या दिसतात मला. बघूया आता काय होतं. आता आपली पालखी येईल तेव्हा तुम्हाला दाखवतो आपल्या पालखीची कशी एन्जॉय असते इकडे. कालोख होईल, बघूया काय होते. मित्रांनो फायनली आपली पालखी आलेली आहे. हे बघा, आणि तुम्हाला ना जी वरती आल्यानंतर मजा असते ती दाखवतो. कारण की 4 दिवसाचा प्रवास आहे, 3 दिवसाचा प्रवास आहे, म्हणजे तिसऱ्या दिवशी पोहोचते पालखी आपली. सर्वजण एकदम आनंदाने हे बघा नाचतात सर्वजण. पब्लिक बघा आपली किती आहे, तुम्हाला आता दाखवतो. हे बघा प्रत्येकजण बोलतो मला ब्लॉगमध्ये घे, मला ब्लॉगमध्ये घे. सर्वजणांना घ्या. आता प्रयत्न करेन मी. आता पालखी येईल, थांबा आता कट करतो ना, मग तुम्हाला दाखवतो. मित्रांनो हा जो क्षण आहे ना, तुम्ही आल्यानंतरच अनुभवाल. घरी बसल्या बसल्या तुम्ही अनुभवू शकत नाही. कारण की इथं याल आणि या पालखीमध्ये सहभागी व्हाल ना, तेव्हा तुम्हाला अनुभवायला भेटेल. जो आनंद आहे ना 4 दिवसाचा, 365 दिवसामधून 4 दिवस एकदम सुखाचे असतात. सर्व दिवस म्हणजे दुःख जे असतं ना, आपण घरातलं काय ना काय प्रत्येकाला दुःख असतो. इथं आल्यानंतर सर्व दुःख आम्ही विसरून जातो. हे बघा पालखी आली आपली आता. हे बघा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद बघा.
आता पालखी आतमध्ये गेले, थोड्याच वेळात आरती होईल. आतमध्ये सर्वजण गेल्यात, मला जायचं नाही म्हणून बाहेर बसलो. आरती झाल्यानंतर मग पालखी खालती जाईल, मग तिथून पण वाजत गाजत मग रूमवरती जाईल. बघूया जेवढं दाखवता येईल तेवढं दाखवेन, नाहीतर मग सकाळी भेटू आपण. सकाळी आईला मानपान देतील, सकाळी लवकर पण उठलं पाहिजे, नाही उठलं तर मग जे होईल ते दाखवेन मी तुम्हाला. कारण की एवढ्या दिवसात म्हणून झोप पण नाही झाली पुरी, तेवढं झोप पण पुरी करेन. बघूया कसं काय होतील तेवढं दाखवत राहील. जय देव, जय देव. पालखीचा घेऊ का? तर मित्रांनो फायनली पोहोचली आपली पालखी हॉलवरती. आणि ही आहेत आईचे सेवेकरी नाही सेवक. हाय कर भाई, जय एकविरा. हा हे बघा पोचले. आता आपण सकाळी भेटू, लवकर उठलो तुम्हाला दाखवेन आईचं मानपान वगैरे, नाहीतर मग जसं होईल तसं दाखवेन. चला भेटू आपण उद्या. गुड मॉर्निंग मित्रांनो, दिवस आहे 4था. हे बघा गर्दी किती आहे, आपण वरती जाणार नाही. आणि आईचं मानपान वगैरे होईल ते दाखवतो तुम्हाला. अर्धे जण वरती गेले असतील माहीत नाही. आम्ही इकडे रूम घेतलेली, आता तिकडे चाललो आहे आपल्या हॉलवरती. मित्रांनो मी झालो लेट आणि आईचा मान पण पुरवला गेलं आहे. हे बघा दरवर्षीप्रमाणे.
अंजूर या पालखीमध्ये सहभागी व्हा आणि या पालखीचा अनुभव घ्या. चला मित्रांनो, ही व्हिडिओ इथंच एंड करतोय. पुन्हा भेटू नवा एका व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, परतीचा प्रवास चालू झालेला आहे. इकडे घे जरा. प्रेम देऊ नको देऊ.